आपण पाहत आहात सांगली सम्राट न्यूज। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। तालुक्यामध्ये चालू आहे, तर दुसरीकडं जिल्हा परिषदच्या शिवोचा तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे हट्टाचा कारभार चालू आहे ते काय चालू आहे नेमकं? मागणी काय करणार? नाही, एक आहे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चालू आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय। प्रशासनाच्या माध्यमातून जो शिक्षण विभागात भोंगळ कारभार चालू आहे तो खरं तर त्याची प्राथमिकता चौकशी होणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं मी वारंवार तेच म्हणतो आहे की आज जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे, आज 100% अवर्षणग्रस्त तालुका आहे। एकीकडं दुष्काळाला मोठ्या प्रमाणावर ही जनता आज सामोरं जाते, कशी तर जीवन जगायचं म्हणजे एकीकडं दुष्काळाच्या परिस्थितीत आमच्यातला जत तालुक्यातला शेतकरी माणूस हा तिळतिळ मरत चाललेला आहे, पण प्रशासनाच्या नाकर्तेमुळे ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवल्या असं माझं प्रामाणिक या ठिकाणी मत आहे। जिल्हा परिषदच्या ज्या शिवा आहेत त्यांना तुम्ही बोलला का की शिक्षक भरती असेल त्यामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा निदर्शनास येते, त्यांच्या निदर्शनास मी हेही म्हटलेलं आहे त्यांना की मॅडम याच्यात आर्थिक देवाणघेवाणीची मोठ्या प्रमाणावर लोकांच्या तक्रारी आहेत असं म्हटल्यानंतर त्यांचा तिळपापड झाला थोडा, पण परत आणि मॅडम म्हणले ही वस्तुस्थिती आहे आणि आमच्या सर्वसामान्य दुष्काळी लोकांच्यावर अशा पद्धतीचा प्रशासनाच्या वतीनं आज मग तो दुष्काळ असेल किंवा पशुच्या कृषीच्या जे चारा टंचाई असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून या तालुक्यावर अन्याय व्हायला आहे असं वाटतं। सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।